नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात आणि या क्षणी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत एक असं दृश्य जे पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील। सध्या राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे। नद्या नाले दुथडी भरून वाहत आहेत, धरणं ओसंडून वाहू लागली आहेत। प्रशासनाकडून सतत सतर्कतेचा इशारा दिला जात आहे। अशातच आमच्याकडे एक थरारक व्हिडिओ आला आहे ज्यामध्ये महापुराचा प्रचंड रौद्ररूप दिसत आहे। या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, नदीला इतकं प्रचंड उधाण आलं आहे की पाण्याच्या लाटा रस्त्याच्या समांतर उसळताना दिसत आहेत। अवघ्या काही फुटांवर हा जीवघेणा प्रवाह धावत आहे आणि त्या शेजारी एक सायकलस्वार आपल्या मार्गाने पुढे जात आहे। क्षणभर मनात येतं, जर तोल गेला असता, जर पाय घसरला असता, तर हा व्यक्ती थेट महापुराच्या रौद्रप्रवाहात ओढला गेला असता। फक्त काही सेकंदाचा फरक त्याच्या जीवाला वाचवून गेला। स्थानिक नागरिक सांगतात की पाण्याचा वेग इतका जबरदस्त आहे की एकदा आत गेलं की सुटणं अशक्य आहे। या महापुरामुळे नदीलगतची शेती, घरे आणि रस्ते पाण्याखाली गेले आहेत। प्रशासनाने लाल इशारा जारी करून नदीकाठावरील सर्व गावांना तातडीने स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तरी देखील काही लोक अजूनही धोका पत्करून अशा ठिकाणी जाताना दिसत आहेत। नागरिकांना वारंवार आवाहन, नदी नाल्यांच्या जवळ अजिबात जाऊ नका, फोटो व्हिडिओ काढण्यासाठी जीव धोक्यात घालू नका। आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या। पावसामुळे अनेक धरणं धोक्याच्या पातळीवर आली आहेत, त्यामुळे पुढील काही तास अतिशय निर्णायक ठरणार आहेत। हवामान खात्याने आणखी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला असून परिस्थिती अधिक बिकट होऊ शकते। मित्रांनो, आम्ही आपल्याला विनंती करतो की प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, सुरक्षित ठिकाणी राहा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। या घटनेमुळे एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली आहे, महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीसमोर माणूस किती असहाय्य आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे। म्हणूनच सजग राहणं हाच एकमेव पर्याय आहे। महापुराचा थरारक व्हिडिओ व्हायरल, नदीला आलेल्या उधाणामुळे सायकलस्वाराचा जीव थोडक्यात वाचला। नागरिकांनी सावध राहण्याचं प्रशासनाचं आवाहन।